आणि यानंतरची बातमी आहे मुंबईतल्या मुलुंडमधल्या मेट्रो अपघाताची। मुलुंडमध्ये मेट्रो रेल्वेचं काम सुरू असताना स्लॅबचा एक भाग कोसळला आणि हा भाग काही रिक्षा आणि गाड्यांवर पडला। परिणामी झालेल्या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर इतर 3 जण जवळपास जखमी झालेले आहेत। मेट्रोच्या बांधकामाच्या स्लॅब कोसळल्यामुळे रामधन यादव या व्यक्तीचा मृत्यू झालाय। राजकुमार यादव यांच्यावर उपचार सुरू आहेत आयसीयू मध्ये, तर महेंद्र प्रताप यादव यांच्यावर आणि दीपा रुईया यांच्यावरही उपचार सुरू आहेत। काही वाहनं सुद्धा या स्लॅब खाली दबल्याची माहिती आहे। मेट्रो प्रकल्प सुरू होण्या अगोदरच ही गंभीर दुर्घटना घडली आणि महापौर रितू तावडे यांनी या संपूर्ण घटनेची पाहणी केली। या संदर्भात ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली जय महाराष्ट्राशी बोलताना ऐकूया। या घटनेमध्ये एक रिक्षा आणि एक गाडी खाली चिरडले गेले। आतमध्ये 2 माणसं आहेत अजून अशी माहिती आहे। परंतु ही जी घटना आहे याच्यावरती सरकारचा त्याच्यावरती जी वचक पाहिजे तो नसल्यामुळे त्याच्या घटना घडत आहे। संपूर्ण मुंबईमध्ये इकडे तिकडे अशी कामं चालू आहे। सरकारचे लक्ष नसल्याने, सरकार फोडाफोडी पाडण्यामध्ये व्यस्त असल्याने कॉन्ट्रॅक्टर माजले गेलेले आहेत आणि त्यामुळे ह्या घटना घडत असतात। आजची घटना जी मुलुंडला घडलेली आहे अत्यंत वाईट आहे, दुर्दैवी आहे। या घटनेचा मी निषेध करतो आणि सरकारला माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी असे कामं चालू असतील त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी लक्ष देऊन पाहिलं पाहिजे। नाहीतर काय रोडला काम चालू असताना खाली गाड्या जात असतात, लोक जात असतात। आज ही घटना घडली, पुढे ही घटना होऊ नये याची काळजी सरकारने घ्यायला पाहिजे। 100% निष्काळजीपणा आहे। आम्ही हे करतच नाही, हा निष्काळजीपणा सरळ सरळ कळतोय। जितकं मी आता बघतेय, जे मी आता व्हिडिओ फोटोमध्ये प्रत्यक्ष याच्यावरून कळते, हा खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडम कडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। तरी सुद्धा मी त्याची अधिक माहिती मी आमदार साहेबांकडनं घेते आणि मी तुम्हाला नक्की सांगते हा विषय। रात्री लावलेला स्लॅब दुपारी 12 वाजता कसा पडतो याच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। यामध्ये ह्या स्लॅब मध्ये वापरलेलं मटेरियल कोणत्या क्वालिटीचं होतं, प्रॉपर गाईडलाईन प्रमाणे या ठिकाणी त्या स्लॅबची बांधणी झाली होती का, ह्या आणि अशा अनेक प्रश्न याची सखोल चौकशी MMRDA कडून आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार हे होणार आहे। याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाणार आणि ती करायला पाहिजे। चौथी गाड़ी मेरी थी वो लाइन में, और मेरे सामने वो जो कंक्रीट का ब्लॉक है ना, वो आके वो रिक्शा वाले के ऊपर गिरा। वो रिक्शा वाले का पैर पूरा कुचल गया वो टाइम पर, लेफ्ट वाला। अंदर जो पीछे पैसेंजर बैठे थे उनके सिर के ऊपर वो ब्लॉक लगा। सिर के ऊपर वो ब्लॉक गिरने के बाद में उनकी जगह पर वहां पर मृत्यु हुई। तो ये बहुत एक बुरी चीज है जो आज मेरे मुलुंड में, मेरे मुंबई में हुई है। कुणाला काय मार लागले ते अद्याप आम्हाला कळलेलं नाही, परंतु मेट्रोचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं असं काम या मुंबई मेट्रोपोलिसमध्ये होत आहे। यावर मेट्रोच्या अधिकाऱ्यांचा कुठलाही नियंत्रण नाहीये। सरकारने या ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, त्यांना ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट असं की नागरिकांनाच या समस्या भोगाव्या लागतात।